नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या श्री साई फाउंडेशन इंग्लिश टेक या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आपल्या आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 4थी तील स्कॉलरशिप विषयातील हा पाठ, नेम ऑफ द कलर्स, थिंग्स, शेप, व्हेजिटेबल, फ्रुट्स अँड गेम्स। विद्यार्थी मित्रांनो, या ॲन्युअल वर्षापासून इयत्ता 4थी आणि 7वी साठी आपली स्कॉलरशिपची एक्झाम झालेली आहे। याच्या अगोदर 5वी आणि 8वी साठी होती। तर या आपल्या यूट्यूब चॅनलवर 5वी आणि 8वीचे सर्व स्कॉलरशिप विषयाचे सगळे यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड केले गेले आहेत। आता या ॲन्युअल वर्षापासून 4थी आणि 7वीचा एक नवीन सिलेबस आपल्याला यापुढे आलेला आहे। त्याच्यातील आपण हा एक पाठ बघणार आहोत, 13वा पाठ। याच्यामध्ये जे काही रंगांची, वस्तूंची, आकारांची, भाज्यांची, फळ्यांची आणि खेळांची नाव आहे यांच्यावर तुम्हाला हा एक सेक्शन दिला आहे, तर तो बघूया आपण। विद्यार्थी मित्रांनो, या विषयामध्ये जर तुम्हाला बघायला गेलं तर इंग्रजीचा व्होकॅब्युलरी हा तुमचा अतिशय स्ट्रॉंग असला पाहिजे, की जेणेकरून तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रश्न समजून घेता आला पाहिजे। कारण की तुमचा जो पेपर होतो त्या पेपरमध्ये मराठी मिनिंग प्रश्नाच्या खाली हा निश्चितच दिलेला नसतो। ठीक आहे, ही आपले बुक्स आहेत वर, त्याच्यामुळे या ठिकाणी समजण्यासाठी तो आपल्याला दिलेला आहे। तर चला आपण वेळ वाया न घालवता समजून घेऊ पहिला प्रश्न। पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमचा, फाइंड आउट द नेम ऑफ द गेम शोन इन द गिवन पिक्चर। फाइंड आउट म्हणजे काय करायचं, तुम्हाला शोधून काढायचं। ऑलरेडी मराठीमध्ये तुमचा अर्थ दिलेला आहे, परंतु मी माझ्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करू सांगतो। नेम ऑफ द गेम, एका खेळाचं नाव तुम्हाला काय करायचंय, शोधून काढायचंय की जे दाखवलंय, शोन म्हणजे दाखवलंय, गिवन इन द पिक्चर। तुम्हाला जे चित्र दिलेलं आहे ना त्या चित्रामध्ये एका खेळाचं नाव आहे, खेळ आहे तो तुम्हाला शोधायचा आहे। मग पर्यायामध्ये तुम्हाला दिलाय क्रिकेट, फुटबॉल, मार्बल्स आणि हॉपस्कॉच। म्हणजे आता या ठिकाणी जर धरलं तर बॅटबॉल आपल्याला माहिती आहे तो क्रिकेटशी रिलेटेड, तो इथं दिसत नाही। कधी कधी आपल्याला पर्यायामधून आणि चित्रामधून कन्फ्युजन होतं, कधी कधी चित्र कन्फ्युज होतं तर कधी कधी पर्याय कन्फ्युज होतात। तर दोघांची सांगड लावून आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकात कलर चित्र जरी दिसलं तरी आपल्याला ते समजून जातं, पण प्रश्नपत्रिकेमध्ये तुमच्याकडे चित्र सगळे ब्लॅक अँड व्हाईट असतात, त्याच्यामुळे ते कन्फ्युज करतात। त्याच्यामुळे अशा चित्रांवरून जे प्रश्न येतात त्याच्यासाठी घाई अजिबात करता कामा नये। क्रिकेट तर नाही आणि फुटबॉलमध्ये तर एक बॉल आणि असतो, तर एक मुलं बसून आहे आणि बसून खेळ जर धरला तर निश्चितच हे काय करतायत, आपल्या भाषेत जर गोट्या म्हटल्या तर त्याला इंग्लिशमध्ये मार्बल्स म्हणतो, म्हणजे हा खेळ मार्बलचा आहे, या चित्रातून दिसून येतोय। म्हणून या प्रश्नाचं पर्याय क्रमांक तुमचं उत्तर येतं 3। समजला? पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज द कलर ऑफ अ पॅरेट बीक। आता व्हॉट म्हणजे काय, कलर विचारलाय कशाचा, तर पॅरेटला अपोस्ट्रोफी देऊन येस लागलाय, म्हणजे पॅरेटचं म्हणजे पोपटाचं बीक म्हणजे चोच। तुम्हाला चोचीचा कलर विचारलाय, पॅरेटचा नाही। घाबड करते आपण काय करतो, पॅरेट कलर, परंतु बीकचा अर्थ जर समजला तर समजतं आपल्याला की आपल्याला त्या पोपटाच्या चोचीचा कलर विचारलाय। मग आपण जर पॅरेट बघितला तर तो ग्रीन कलरचा असतो, पण त्याची चोच ही विद्यार्थी मित्रांनो रेड कलरची असते। ठीक आहे, सगळ्यांनी बघितलाय। तर याचा दुसऱ्या प्रश्नाचं ऑप्शन तुमचं येऊ शकतं 4, पर्याय क्रमांक 4। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 4थीच्या विद्यार्थ्यांना विशेष करून सांगायचं की 7वीच्या विद्यार्थ्यांना एक अनुभव आलेला असतो 5वीचा आणि 4थीचा कुठलाही, की OMR शीट कशी भरलेली असते। तुमची OMR शीट वरून माझ्या अनुभवावरून मी सांगतो, माझी एक विद्यार्थी होती की जिचा OMR शीट चुकीच्या पद्धतीने भरल्यामुळे तिचा रिझल्ट एकदम डाऊन लागला। ही तुमची OMR शीट भरताना हे जे तुमचे जे पॉइंट असतात ना, हे इतके डार्क भरावे लागतात की या सर्कलच्या बाहेर पण तुम्हाला जावं लागत नाही, की जेणेकरून तुमचं उत्तर बरोबर असून सुद्धा ते OMR शीट एक्सेप्ट करणार, कारण की OMR शीट स्कॅन करून चेक केली जाते। जर तुमचं असं कुठेतरी असेल तर घेणार नाही, असं खून केलेली असेल तर घेणार नाही, कुठेतरी असं काहीतरी केलं आणि कुठेतरी व्हाईट स्पेस असेल तरी ते घेणार, पूर्ण तुमचा डार्क भरलेला असला पाहिजे तरच ते उत्तर एक्सेप्ट करतात। ठीक आहे, थर्ड प्रश्न बघूया, आयडेंटिफाय द नेम। तुम्हाला नाव ओळखायचं आहे कशाचं, फ्रूटचं, गिवन इन द पिक्चर। ज्या चित्रामध्ये तुम्हाला एक फळ दिलंय त्या फळाचं नाव बघायचं। आता हे फळ मध्ये आपण पहिले पर्याय बघू, चित्र कधी कधी ओळखू लागत नाही आपल्याला। ठीक आहे, मग हे बनाना आहे का, नाही, बनानाचं चित्र तर आपल्याला माहिती आहे की हे बनाना तुमचा असा असतो। जॅक फ्रूट, कदाचित जॅक फ्रूटचा इमेज बहुतेक जॅक फ्रूट हा शब्द कदाचित बहुतेक जणांना
कठीण वाटतो, पण जे जे आपल्याला ओळखता येतं ते बघायचं पहिले. हा, हे पोपईचं वाटतं का? ऑरेंज पण गोल असतो, पोपई पण एक लांब वगैरे अशी तुमची असू शकते. ठीक आहे, मग इथं कन्फ्युजन होतंय कशामध्ये? जॅक फ्रूट मध्ये आणि पोपई मध्ये. जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, हे जॅक फ्रूट्स आहे, ज्याला आपण फणस म्हणतो. काय तर प्रश्न क्रमांक 3 जो आहे दिलेल्या चित्रामध्ये, तर ते जॅक फ्रूट आहे, फणस आहे, म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक 2 येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चौथा प्रश्न तुमचा बघा. विच ऑफ द गेम्स फ्रॉम द ऑप्शन इज नॉट आउटडोर गेम. यासारख्या प्रश्नांमध्ये कन्फ्युज होतो विद्यार्थी मित्रांनो आपण. काय की आपल्याला काय विचारलेलं आहे किंवा काय विचारलेलं नाहीये, हा प्रश्न समजणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला काय विचारलं आहे? विच ऑफ द गेम फ्रॉम द ऑप्शन, हे खाली जे ऑप्शन दिलेत ना, याच्यापैकी कोणता आउटडोर गेम नाहीये. आउटडोर गेम नाही म्हणजे काय? मैदानी खेळ नाहीये. इनडोर आणि आउटडोर असे दोन प्रकार आहेत खेळाचे. इनडोर म्हणजे काय? घरातल्या घरात खेळणारा, आणि आउटडोर म्हणजे काय? मैदानात जाऊन खेळला जाणारा. तर आउटडोर गेम नाहीये म्हणजेच काय? इनडोर गेम. मग बघा आता इनडोर मध्ये कोणता? हॉकी खेळतो का आपण? घरात नाही खेळत. फुटबॉल खेळतो का आपण? घरात नाही खेळत. चेस खेळतो का? हो खेळतो. क्रिकेट खेळतो का? नाही. म्हणजे याचा अर्थ तुमचा आउटडोर नसलेला म्हणजेच इनडोर असलेला गेम पर्याय क्रमांक काय येतो तुमचा? चेस, ज्याला आपण बुद्धिबळ म्हणतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न तुमचा या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतरचा तुमचा पाचवा प्रश्न बघूया. बघा, पाचवा प्रश्न दिलेला तुम्हाला. सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग ऑफ द थिंग. थिंग म्हणजे वस्तू आणि ऑब्जेक्ट म्हणजे पण वस्तू. आर्टिकल म्हणजे सुद्धा पण वस्तू. आर्टिकल म्हणजे एक लेख पण. ठीक आहे, शब्द बदलत जातील. कदाचित तुम्हाला इथं आर्टिकल शब्द पण टाकून देतील. ठीक आहे, तर तो शब्द साठा तुमचा असला पाहिजे. सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग. आता दिलेल्या ऑब्जेक्ट मधून हे जे चित्र दिलं आहे, हे चित्र कसे आहे ते पहिले ओळखा आणि त्याचं स्पेलिंग ॲक्युरेट सांगा. म्हणजे स्पेलिंग ॲक्युरेट कोणतं आहे. मग आता आपल्याला माहिती आहे, आता स्टूल आहे का टेबल आहे. ठीक आहे, ते पर्याय वाचून समजू. आता इथे येते टेबल 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 टेबल, सर्व टेबल सारखंच वाटतंय. मग आता टेबलचं स्पेलिंग तुमचं पाठ पाहिजे. टेबलचं स्पेलिंग तुमचं ॲक्युरेट आहे TABLE. कारण की आपण टेबल म्हणतो. काय म्हणतो? टेबल. इथं काय होतं? टीबल, हे चुकीचं आहे. इथं टॅबल, हे अल्फाबेट नाही सोडलेला, इथं चुकीचं आहे. हे पण एक वेगळं आहे. आपण जसं उच्चार करतो तशा पद्धतीने, म्हणजे हे पण चुकीचं आहे. की या ठिकाणी तुमचा सरळ सरळ प्रश्न पाचव्याचं उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय क्रमांक 1. समजतंय? बघा, प्रश्न तुमचा 6वा आहे. नेक्स्ट, चूज द इनकरेक्ट पेअर. इनकरेक्ट पेअर म्हणजे काय? चुकीची जोडी निवडा. कशामधून? गिवन अल्टरनेटिव्ह. तुम्हाला जो खाली पर्याय दिलाय ना, त्या पर्यायांमध्ये जोड्या आहेत. एक शेप आहे, त्याचं नाव आहे. मग जे चुकीचं आहे ते तुम्हाला निवडायचं. आता हा कशाचा शेप आहे? सर्कल आहे. सर्कल हे बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा स्क्वेअर आहे. स्क्वेअर आहे, बरोबर. हा रेक्टँगल, रेक्टँगल आहे, बरोबर आहे. हा इथं काय म्हणतो? राऊंड म्हणतो, पण इथं काय दिला आहे? ट्रायंगल दिला आहे. मग विचारली जोडी काय तुम्हाला? इनकरेक्ट. चुकीची जोडी कोणती येते? मग तुमची पर्याय क्रमांक 4. कारण की इथं राऊंड म्हणतोय, मग राऊंड असा पाहिला होता तुमचा, बरोबर आहे का नाही? पण इथं दिला काय तुम्हाला? ट्रायंगल दिला. म्हणजे चुकीची जोडी 4 नंबरच्या पर्यायावर आहे. म्हणजे याचं उत्तर येतं येईल 4 नंबरचा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मी इथं गोल करत नाही, फक्त रान करतोय. तुम्हाला जर पर्यायाला ओएमआर मध्ये गोल करावा लागेल. ठीक आहे, मी आता प्रत्येकाला गोल करू शकत नाही. पुढचा प्रश्न बघा. इफ म्हणजे जर मिल्क इज व्हाईट, जर दूध हे पांढरं आहे, देन स्काय इज, स्काय म्हणजे आकाश. मग आकाश कसं आहे? आकाशचा कलर विचारला येतो. मग पर्यायामध्ये दिलाय तुम्हाला ब्ल्यू, ग्रीन, ऑरेंज, व्हाईट. हिरव्या कलरचं तर ग्रीन नसतं, ऑरेंज कलरचं पण ग्रीन नसतं. पर्याय कमी करायचे. हा माझ्या हिशोबाने जरी सोपा आहे, पण चौथीच्या विद्यार्थ्यांच्या हिशोबाने थोडा टफ कन्सेप्ट आहे. म्हणून सगळ्यात अगोदर काय करायचे? पर्याय कमी करायचे. काय करा? पर्याय कमी करा. मग आता येतो ब्ल्यू आणि व्हाईट. मग याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणतो? ब्ल्यू स्काय, ब्ल्यू स्काय, निळेभोर आकाश, निळेभोर आकाश. निळं म्हणजे ब्ल्यू. म्हणजे याच्या पर्याय काय येतो? 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, समजलं? पुढचं बघा. इथं तुम्हाला जो आपला टॉपिक होता, कलर, शेप, रंग, फ्रुट्स, गेम, याच्यावरूनच विचारलेले प्रश्न. ठीक आहे,
सिलेक्ट द गेम रिलेटेड टू द पिक्चर. आता तुम्हाला काय करायचं आहे, रिलेटेड टू म्हणजे ज्याशी संबंधित, कशाशी संबंधित, द पिक्चर, चित्राशी संबंधित असणारा गेम ओळखायचा आहे, म्हणजे चित्र ओळखायचं आहे. ठीक आहे. मग याच्यात काय, बॅट बॉल, बॉल तर नाही सॉरी बॅट आणि स्टंप आणि केस दिसत आहे, म्हणजे हा खेळ कशाशी आहे, क्रिकेटशी संबंधित आहे. कारण की फुटबॉल मध्ये काय असतो, एक बॉल असतो आणि नेट असतं. ठीक आहे. हॉकी मध्ये काय असतं, हॉकीचा बॉल असेल आणि हॉकी स्टिक असते. टेनिस मध्ये काय असतं, रॅकेट असतं. हे याच्यापैकी दिसणार काय, इथं क्रिकेटचं स्टूल दिसतंय. ठीक आहे. इन्स्ट्रुमेंट कशाचं आहे, क्रिकेटचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याचा पर्याय क्रमांक 3 सांगता येईल, क्रिकेट, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. 9 नंबरचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हेजिटेबल. व्हेजिटेबल नाहीये, व्हेजिटेबल म्हणजे फळबाग, भाजीपाला नाहीये. कोणता, खालील पर्याय. आता स्पिनेच, मी बोललो तुम्हाला सेशन चालू करायच्या अगोदर, तुमचा वोकॅब्युलरी भरणा जेवढा जास्त असेल तेवढा तुमचा हा पाठ सोपा जाणार. ठीक आहे. स्पिनेच म्हणजे काय, तुमचं पालक. ब्रिंजल म्हणजे काय, वांगी. कॅरेट म्हणजे काय, तुमचं गाजर. आणि रोज म्हणजे काय, गुलाबाचे फूल. आता गुलाबाचे फूल ऑब्विसली आपल्याला भाजीपाला नाही माहिती, आपल्याला हे सगळं भाजीपाल्यामध्ये येतंय, बरोबर. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 4 तुम्हाला सांगतात की जे व्हेजिटेबल नाही आहे. मी मगाशी पण सांगितलं की काय विचारलेलं आहे आणि काय विचारलेलं नाहीये. सगळ्यात अगोदर प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. प्रश्न ज्याला समजला त्याचं उत्तर 99.99% बरोबरच येतं. ठीक आहे. पुढचं बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द शेप ऑफ अ काइट. काइटचा शेप म्हणजे पतंग. काइट म्हणजे काय, पतंगचा शेप कोणता आहे. सगळ्या विद्यार्थी मित्रांनी पतंग उडवलेली असेल, ज्यांनी उडवली नसेल त्यांनी उडवताना पाहिलेली असेल. पतंग आपण कशी, ठीक आहे, सॉरी अशी पतंग असेल तुमची. आता याच्या पतंग मध्ये शेप कोणता आला तुमचा, स्क्वेअरचा शेप आला. मग स्क्वेअर कुठं आला, पर्याय क्रमांक 1. कारण की एक ट्रायंगल आहे, रेक्टँगल आहे, त्याच्यानंतर हा कोन आहे. ठीक आहे. या शेपचे पतंग किंवा काइट हे नसतात. ठीक आहे. म्हणजे याचा पर्याय क्रमांक काय आहे तुमचा, 1. पुढचा प्रश्न तुमचा 11 नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग इक्विपमेंट, विच ऑफ द फॉलोइंग इक्विपमेंट इज यूज्ड फॉर द प्लेइंग क्रिकेट. म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी खालीलपैकी कोणतं इक्विपमेंट म्हणजे साहित्य वापरलं जातं. ठीक आहे. तर पर्याय बघा, रॅकेट, स्टिक, मार्बल आणि स्टम्प्स. रॅकेट तुम्हाला बोललो तुम्ही, मागचा प्रश्न होता, टेनिस साठी वापरलं जातं. ठीक आहे. स्टिक हे काठी आहे. ठीक आहे. मार्बल्स म्हणजे गोट्या आणि स्टम्प्स म्हणजे काय, तुमचे मागच्या चित्रामध्ये बघा हे स्टम्प्स आहेत तुमचे इथं. मग हे कशाशी रिलेटेड आहे, क्रिकेटशी रिलेटेड. म्हणजे इथं तुम्हाला पर्याय क्रमांक काय सांगता येईल या प्रश्नाचं, पर्याय क्रमांक 4 म्हणजे क्रिकेटशी रिलेटेड असणारा तुमच्या इथं पर्यायामध्ये फक्त स्टम्प्स आहे. ठीक आहे.